यांना अभिवादन करतो. त्यानंतर ज्यांनी आपल्याला माणुसकी दिली आणि स्वाभिमानाने जगणं शिकवलं असे आपले उद्धारकर्ते, मार्गदाते, श्रद्धास्थान, विश्वरत्न, राष्ट्राचे महान निर्माते, संधानकर्ते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व एवढ्या उन्हातानामध्ये इथे आलात आणि ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि उन्हाची पावसाची पर्वा न करता जो माणूस, जो व्यक्ती जे सतत कार्यरत असतात, असे जे असतात त्यांना काहीतरी आपल्या जीवनात देणं आहे हा दृष्टिकोन असतो. फक्त घेणं आहे अशानं नाही, तर देणं. कारण आपण बरंच काही घेण्याचा प्रयत्न केला आहे बाबासाहेबांनी दिलं, तर आपले कर्तव्य आहे घेणं आहे समाजात. आणि म्हणून ऊन पाऊस याची दमा न बाळगता आपण कार्य करतो. या निमित्तानं माझ्याबरोबर प्रामुख्यानं उपस्थित आपले ज्येष्ठ कमांडर माननीय जितेंद्र गोळकर सर, प्रामुख्यानं ज्यांनी पाचारण केलं आपले अभिमन्यू मनसूर साहेब, त्याबद्दल चंद्रावती वासकर साहेब, प्रल्हादजी लाडे, समर्थ सहारेजी आणि आपल्या महिला भगिनी अलकाताई विद्यवान, बबिताताई देसराव, मीनाक्षी शेंडे, सुनीता रामटेके, यशोदाताई देसराव, उपस्थित सर्वांची नावं माझ्याकडे नसल्यामुळे घेऊ शकत नाही, माफ करा. कोणाची नावं सुटले तर नाराज होऊ नका. एखादी पूर्ण लिस्ट माझ्याकडे आली तर नाव घेता येते, पण काहींची घेतलेली सुटलं तर थोडंसं मनाला लावून घ्यायचं नाही. आणि नाव घेतलं काही नाही घेतलं तरी कार्यात राहण्यात लोक वापरतात. तर सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता शिक्षणाची जी मुभा होती ती आपल्याला बहाल करून दिली बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं. म्हणजे साताऱ्यामध्ये शिकत असताना बाबासाहेब कुठे बसतात, खोलीच्या दाराच्या बाहेर, म्हणजे असे वरांड्यात तसं बसलो आहोत आणि क्लास 8मध्ये चालू आहे वर. आणि बाहेर बसले असताना बाबासाहेबांना शिक्षण घेणं पडलं. आणि ते बाहेर बसूनही क्लासच्या वर्गाच्या बाहेर बसल्यानंतरही भीमराव आंबेडकर एवढे हुशार निघाले, तर ते एवढे हुशार की या देशामध्ये असलेले आणि जगामध्ये ही निवड फक्त ते आपल्या भारतापर्यंत नाही, आपल्या समाजापर्यंत नाही, तर सर्व समाजाला न्याय देणं, सर्वांमध्ये विद्वत्तेमधून विद्वान असे जगप्रसिद्ध आज आपल्याला ते मिळाले. विशेषतः ते महार कोममध्ये जन्माला. आणि म्हणून आपण एक विचार करूया, एखाद्या ब्राह्मण कोममध्ये जन्माला आले असता एवढा विद्वान, तर एखादा हा विद्वान जर एखाद्या ब्राह्मण कोममध्ये जन्माला आला असता आणि त्याने देशाची एवढी मोठी घडामोड बदल केला असता, आज एक काही जे आहेत ना, एवढे काही दररोजचे एक दगड बसवला की एक मंदिर देशाची बनतात, ते सारं कुठं दिसलं नसतं. एक चांगला समविचारी समाज तयार झाला असता, एक मोठा समाज तयार झाला असता, सर्व देशातील लोक एकमेकाशी मिळून गुन्ह्या गोविंदानं चांगलं काम केलं असतं. हे असं वातावरण नसतं. तरी बाबासाहेबांनी मला काही करून द्यायचं आहे असा संकल्प केला. म्हणजे आपल्यामधून संकल्पभूमीला आले असतील की बडोद्याला आपले काही लोक आले होते. बडोद्याला संकल्पभूमी आहे. ते 1917मध्ये बाबासाहेब त्या ठिकाणी आले आणि तिथे संकल्प केला. आणि संकल्प करून म्हणजे मी या ठिकाणी नोकरीला आलो. सयाजीराव गायकवाडच्या त्या असलेल्या मिलिटरीमध्ये सचिव पदावरती नियुक्ती झाली होती त्यांची. म्हणजे मिलिटरी शासनामध्ये असलेला शिकलेला त्या सयाजीराव गायकवाडनी त्यांना स्कॉलरशिप असं म्हणतात, तर स्कॉलरशिप नसून ते कर्ज होतं.
आणि ते कर्ज फेडण्यासाठी सयाजीराव गायकवाडच्या असलेल्या मिलिटरीच्या त्यांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्या शासनामध्ये सचिव पदावर ते आले. सचिव पद मोठं होतं त्यांच्या कंट्रोलमध्ये. परंतु त्यांना त्या ठिकाणी जातीवादाने एवढं पिसावून टाकलं की 11 दिवस फक्त तिथे राहिले आणि येताबरोबर त्यांना फाईल फेकून देणे, पाणी न देणे. एवढंच नाही तर राहायला जागा नाही मिळाली. एका पारसीच्या तिथे असलेल्या हॉटेलमध्ये राहायला गेले, लॉजमध्ये, तर तिथून त्यांचं सामान फेकून धक्का मारून त्यांना काढलं. ही 1927ची गोष्ट आहे, 1917ची गोष्ट आहे. म्हणजे 23 सप्टेंबर 1927ला आपण तो संकल्प घेऊन भूमीवर दरवर्षी जातो. आपलं समता सैनिकला तर कॅडर किती जाते. याही वर्षी 150-200 लोक आपले सैनिक त्या ठिकाणी होते आणि आपण सेलिब्रेशन करतो दरवर्षी 2017 पासून. एक शताब्दी वर्ष झालं ना, आता 24 म्हणजे जवळजवळ 7 वर्ष, 107 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर बाबासाहेबांनी संकल्प केला की मी एवढा शिकला सवरला आणि फक्त जातीच्या नावानं माझी हे होईल ना, मला बाहेर फेकण्यात येते, मला मारल्या जाते, माझं सामान फेकलं जाते, फक्त जातीनं धर्माला. विद्वत्तेने एवढा हुशार असल्यानंतरही तिथे पुण्याजवळ एवढी विद्वत्ता नाही, तेवढी मी हासिल करून आलेला माणूस आहो आणि माझी अशी अवहेलना केली जाते. माझा असलेला जो गोरगरीब समाज आहे आणि दुर्लभ समाज आहे की ज्याला पुढे म्हणजे अजून काही ज्ञान नाही या साऱ्या गोष्टीचं, शिक्षणापासून पूर्ण अनेक ठिकाणी वंचित आहेत, तर अशांचे काय हाल होतील. म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी संकल्प केला आणि संकल्प करून ठरवून टाकलं की यानंतर मी आता असलेली माझी जी दिनदुबळे जनता आहे, ते मागासली आहे, जी शिक्षणामध्ये मागे आहे, त्या सर्वांना पुढे नेण्याचं काम करून शिक्षणाचा मुख्य बाबासाहेबांनी, ज्याला दाराच्या बाहेर बसून शिकावं लागलं, त्यांनी या जगात शिक्षणामधून उच्चांक काढला. ह्या मोठी उपलब्धी आहे. ही उपलब्धी कोणाला नाही मिळाली. DSCची त्यांची डिग्री आहे, ते DSC डिग्री जगामधून तो पहिले व्यक्ती आहे घेणारे. आपल्या भारतामध्ये मिळणाऱ्या, जगात मिळणारी पहिली व्यक्ती आहे. DSCमध्ये त्यांनी पास केलं. 32 डिग्र्या त्यांच्याजवळ आहेत. अनेक पुस्तकं त्यांची लिहिलेली आहे. 55 पुस्तकांचं त्यांचं लिखाण आहे. हा सारा इतिहास त्यांच्याजवळ आहे. ते एवढे शिकलेले होते म्हणून आम्हाला मिळालं आणि म्हणून शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा 3 मंत्र सुरुवातीचे आपल्याला ऐकायला मिळत होते. म्हणजे लहानपणापासून आपण सर्व ऐकतो. कारण आता मी दीक्षाभूमीवर त्या काळात 1 वर्षाचा होतो म्हणून मी तर दीक्षित आहो. 1956मध्ये त्यावेळेस 1 वर्षाचा होतो म्हणून दीक्षित आहो. याच्यामध्ये कोणीतरी असतील, मला वाटतं तुम्ही असं कोणी वगैरे कोणतरी. तर तिथं आम्हाला माहीत नाही, पण नंतर जे काही कळलं तर हा जो बदल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचा मंत्र आपल्याला दिला. शिक्षणापासून आपण पुढे गेलो, शिकलो. आज समाजाची प्रगती ही काही प्रमाणात झाली. आपली प्रगती व्हायला लागली तर बाकीच्यांचे पोटं दुखायला लागले. म्हणजे अरे हात असलेला, माग असलेला समाज पुढं पुढं जात आहे. यांचे मोठे मोठे अधिकारी होत आहेत. आता हे अधिकारी झाले, मोठे मोठे झालेत आपले माणसं आणि मोठे मोठे माणसं झाले तर काही मोठे माणसं चांगले निघाले, काही मोठे माणसं गायब झाली. आज समाजाकडे अनेकांचं दुर्लक्ष आहे. शिकलेली माणसं आहेत, मोठ्या मोठ्या पदव्या आहेत, IAS आहेत, IPS आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत. मला नेहमी भेटतात. मी प्रश्न करतो दीक्षाभूमीवर, त्यांच्या घरी जाऊन बोलतो, अरे पुढं काय तर त्यांच्याजवळ उत्तर नाही आहे. अरे ठीक आहे, नेते बिघडले असतील, कोणी बिघडले, तुम्ही तर सांगता ना, डिग्र्या घेतल्या, अभ्यास केला ना तुम्ही. मग अभ्यास करणाऱ्या माणसांनी, जे अभ्यासू चांगले माणसं आहेत, त्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि या समाजाचा गाडा पुढं न्यावा. आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समजा सांगितलं, जसं गोळेसाहेब सरांनी सांगितलं की 1924मध्ये इक्वॅलिटी फोर्स म्हणून ही संघटना उदयास आली आणि इक्वॅलिटी फोर्स चालत असताना जे मिलिटरीचे कमांड, जे काही आपले सैनिक होते त्याच्यामध्ये होते आणि अशा पद्धतीने पुढे पुढे जात असताना त्याच मधामध्ये आपली समता, हे जे कॅडर होतं आपलं 1924चं तयार केलेलं, त्यानंतर 1927मध्ये समता सैनिक दल, म्हणजे 19 मार्च 1927ला बाबासाहेबांनी महाडच्या भूमीवर आपलं हे समता सैनिक दल दिलं. आणि ह्या समता सैनिक दलाला बघून RSSचे लोक म्हणायचे, आता सांगत होते ना कोणीसाठी, RSSचे लोक म्हणायचे, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला म्हणतो तो कमजोर होता, त्याच्यामध्ये शिस्त नव्हती, फक्त ब्राह्मण मुठभर होते, ते ज्ञान पकडण्याचं काम करत होते, पण ते एकाची एक नव्हते. आपला समाज कुठेच बांधण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि ते बघा म्हणजे समता सैनिक दल आंबेडकरांचं किती चांगलं आहे. आपलं
अजून म्हणे राष्ट्रीय स्वयंसेवक